तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी भोसले. ऋषीज ब्लॉग या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. ही मागं दिसते ही सगळी दिसते ना, ही सगळी माझी बाग आहे, डाळिंबाची बाग आहे. टोटल 675 झाडांची लागण केलेली आहे आपण. 2.5 एकर रान आहे, 15 बाय 10ची लागण आहे. पण आपल्याला त्यावेळी जास्त नॉलेज नसल्यामुळे, जरा अंतर कमी जास्त झाल्यामुळे तशी हेक्टरी 15 बाय 10ला 740 रोपं बसायला पाहिजे. पण आपल्याला ते अंतर व्यवस्थित टाकता आलं नसल्यामुळे, म्हणजे अनुभव नसल्यामुळे, मी अजून एकदा सांगतो तुम्हाला, अनुभव नसल्यामुळे झालेल्या चुका आहेत ह्या. आणि माणूस अनुभव घेतल्याशिवाय शिकत पण नाही. बऱ्याच जणांना म्हणजे विचारलं होतं, पण त्यांनी सांगितलं नाही आपल्याला. सोडा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर आपण 750 रोपं धरून चाला. तर सध्या आता मर आणि पिनहोल बोररचं मागं अटॅक झाल्यामुळे आपली रोपं त्यातून गेली होती. तर सरासरी एक 550 रोपं आपल्याजवळ आहेत आता. म्हणजे सगळी यात जिवंत आहेत, पण लहान मोठी अशी सगळी आहेत. तुम्हाला मी दाखवतो. तर ही झाडं लावून 6 वर्ष झालेली आहेत. 6 वर्षाच्या वयामानानुसार झाडाची वाढ नाही. कारण आपल्याला कमी नॉलेज असल्यामुळे, प्लस आपल्या परिस्थितीनुसार आपण ही पिकवलेली बाग, कारण खर्चाचा हिशोब हा आपल्या परिस्थितीनुसार आपण केलेला आहे. आता आपल्याला 1-2 वर्ष झालं यातून बेनिफिट चांगलं मिळत आहे. त्यामुळे आपण पण त्यांना चांगल्यारीत्या शेणखत वरखत आपण देतो आहे. सुरुवातीला फक्त आपण नॉर्मल शेणखत म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार देतो. त्यामुळे त्यांची वाढ झाली नाही. म्हणजे यांच्या लहान वयात त्यांना खायला मिळालेलं नाही, त्यामुळं त्यांची वाढ पूर्ण झालेली नाही. 6 वर्षाच्या मानानं झाडं मोठी होई पाहिजे होती. कारण हे रान आहे पूर्ण काळ्या रानात झाडं ही जोमानं मोठी होतात. कारण सुपीकतेची जमीन असते. आणि तर मी ही रोपं लावून 6 वर्ष झालेली आहेत. 6 वर्ष झालेली 4 पीक घेतलेली आहेत. 4 पीकमध्ये 2 पिकं ही मला न निव्वळ न तोटा इक्वली झाली होती. आता गेली 2 वर्ष मी प्रॉफिटमध्ये आहे. तर अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळणारच नाही. सातत्य ठेवणं प्रत्येक गोष्टीत गरजेचंच आहे. कोणतंही क्षेत्र असू द्या, मग शेती असू दे, नंतर अदर कोणतेही क्षेत्र असू दे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. जर मला आज त्या गोष्टीमध्ये प्रॉफिट झालं नाही, तर मी दुसरी गोष्ट करू का? यातून त्यात एवढ्या आणण्यात मजा नाही. मी पण ते केलेलं आहे, म्हणून मी पण सांगतोय तुम्हाला. मी जी प्रत्येक गोष्ट सांगतोय तुम्हाला, ती माझा मी वैयक्तिक घेतलेला अनुभव सांगत असतो. कारण मी केलेलं चुका इतर मुलांनी, म्हणजे नवीन शेती क्षेत्रात उतरायचं असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रात असू द्या, तर सातत्य असणं गरजेचं आहे मित्रांनो. सातत्य असेल तर सर्व गोष्टी होतात, कोणतंही क्षेत्र असू द्या. तर आता ही दिसत आहेत की आपण गेल्यानंतर तयार केलेली रोपं आहेत. ही लहान लहान दिसत आहेत. काय ठिकाणी तुम्हाला तुरळक गेलेली तो दिसतील बा. मग रोग आणि पिनहोल बोरून गेलेली रोपं आहेत. कारण पिनहोल हा रोग होता, तो सुरुवातीला आला त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना समजतच नव्हतं की काय करायचं. तसं म्हणजे त्याला त्या रोगाला प्रतिकारक काय करायचं हे समजायला आलं. तोपर्यंत असं बऱ्यापैकी अटॅक होऊन बऱ्याच जणांचे प्लॉट फुटले, काही जणांनी काढूनच टाकले. त्यातून आम्ही वाचवली. आम्ही प्रयत्न केल्यामुळे आमची वाचली, नाही तर आमची पण तीच गोष्ट होती की 2 वर्ष आम्हाला पण ती सोसावं लागतच होतं. आम्ही ते टिकून ठेवल्यामुळं आमचं ते टिकलेलं आहे. 50 एक रोपं गेली, पण अशी आम्ही परत लावून किंवा फुट्या फुटवून तयार केलेली आहेत. तर मित्रांनो, आज मी माझी तुम्हाला पूर्ण बाग दाखवली. यातून मिळालेलं बेनिफिट, यातून झालेलं माझं नुकसान, प्लस सध्या आता डाळिंबाच्या शेतात पैसा भरपूर आहे. मी उघडच सांगेन तुम्हाला, पैसा भरपूर आहे. फक्त सुरुवातीला पैसा खर्च करण्याची सुद्धा तयारी पाहिजे. जर तुमच्याकडं पैसा खर्च करण्याची तयारी नसेल, तर हे झाड पैसा तुम्ही याला गाठला तर हे तुम्हाला पैसा देणार आहे. याचं एक तत्वच झालं आहे. आता सुरुवातीला कसं होतं, कमी खर्चात बाग येत होती, कारण निसर्ग व्यवस्थित होता. आता निसर्ग व्यवस्थित नाही. हे झाड पण म्हणते, निसर्गाच्या पुढं मी तर काय करू? मला जे हवं आहे ते तुम्ही द्या, तुम्हाला जे हवं आहे ते मी तुम्हाला देणार आहे. बोलत नाही, पण हे आपण समजून घ्यायचं आहे. वेळेची गरज, काळाची गरज आणि या झाडांची मागणी, हे सर्व आपण त्यांना द्यायचं आहे. वेळेला जागलं पाहिजे, तरच यशस्वीरित्या सर्व गोष्टी पार पडतात.
तर बरेच म्हणजे माझे मित्र आहेत, माझे मामासुद्धा प्रगतशील बागायतदार आहे. गेली जवळजवळ 12-13 वर्ष झालं ते डाळिंब पिकवतात. मी 6 वर्षापासून तर आहे. 12-13 म्हणण्यापेक्षा जास्त दिवस झाले त्यांना. तर त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. तर आपण त्यांच्यासुद्धा प्लॉटला व्हिजिट देणार आहे. त्यांचीसुद्धा बाग बघा तुम्ही. मग तुम्ही मला म्हणणार की बाबा तू कुठंतरी कमी पडतो आहे. मला वैयक्तिकसुद्धा माहीत आहे मी कुठेतरी कमी पडलो आहे, कारण माझी परिस्थिती त्यानुसार मी राहिलेलो आहे. त्यांची पण परिस्थिती म्हणजे त्यांनी पण हालाकीचे दिवस काढूनच आता त्या दिवसात आहेत. असं नाही की त्यांना वडिलोपार्जित मिळालेलं आहे आणि आता ते निवांत आहेत, असं नाही. त्यांनी पण असं माझ्यासारखंच कष्ट करून ते कमवलेलं आहे. आणि मी पण त्यांचं बघूनच डाळिंबाची बाग लावलेली आहे. तर एखाद्याचं बघून करणं मी म्हणत नाही चुकीचं आहे, पण केलेलं व्यवस्थित आणणं किंवा पिकवणं, यशस्वीरित्या पार पाडणं हे फार महत्त्वाचं. बघून सर्वजणच करतात, पण यशस्वी होणं सहजासहजी शक्य नाही, कारण त्याला अपार कष्ट करावंच लागतं. आणि तर माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की कोणत्याही क्षेत्रात उतरला तर शेवटच करायचं, निम्म्या अर्ध्यात सोडायचं काम करायचं नाही. केलं तर शेवटच, नाही तर नादच करायचं. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर पुरता धन्यवाद मित्रांनो.